नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं संगीता रेसिपी व्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला माझ्या छोट्याशा गार्डनमधील ताजे टमाटर दाखवणार आहे। पहा ना, किती सुंदर हिरवी आणि लाल टमाटर तयार झाले आहेत। हे लाल टमाटर पूर्णपणे पिकलेले आहेत आणि हे हिरवे अजून थोडा दिवस तयार होतीलच। चला तर मग आज आपण फ्रेश टमाटर तोडून घेऊया। तसे ताजे घरचे टमाटर वापरून रेसिपी बनवायचा आनंद खूपच वेगळा असतो। जर तुम्हाला असा नैसर्गिक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा किती मस्त इथे मोगऱ्याचे पण झाड आहे, खूप छान वाटते। तर हे मोगऱ्याचे झाड असे वेलीचे आणि हे तुम्हाला माहीत असेल इथे वांग्याचे पण झाड आहे, तुम्ही बघू शकता वांगे पण लागलेले आहे आणि हे वांगे मी तोडणार आहे। सध्या हा एकच वांगा थोडा मोठा आहे आणि बाकीचे जे वांगे आहे ते थोडे छोटे आहे, ते काही मी तोडणार नाही। तर बघा किती छोटे वांगे आहे। हे वांगे थोडे मोठे होऊ देते, नंतर तोडते। सध्या मी एकच वांगा तोडत आहे, ते पण तोडायला नव्हतं पाहिजे पण आता मला भाजीला पाहिजे होतं म्हणून मी ते वांगे तोडून घेते। आणि हे बघा टमाटर, हे काशी टमाटर आहे बघा, अडगम बडगम असे आहेत आणि आपले जे सरकारी टमाटर राहते ते प्लेन राहतात। हे थोडेसे ओबड-धोबड आहेत, खूप छान भाजी वाटते। जी चटणी ना खूपच सुंदर वाटते। तुम्हाला जर हे थोडीशी पिवळसर दिसत आहे पण हे संध्याकाळपर्यंत पुरेसे लाल होऊन जातात। बघा हे पूर्णपणे पिकलेले आहेत आणि जे ते हिरवे आहेत ते कच्चेच आहेत। ते काही दिवसांनी आपण तोडूया, तर 2 दिवसांनी 1 दिवसांनी अशी ती झाडाला पिकतच राहतात। मला ना घरचं भाजीपाला असा तोडायला खूप आवडते आणि लावायला पण, आणि ते पण एका झाडाला इतके सारे टमाटर लागले आहेत। तर बघा हे काशी टमाटर आहे, तुम्ही मार्केटमध्ये पण आता सध्या उपलब्ध आहे, तुम्ही घेऊन बघा। इतकं सुंदर ते काशी टमाटर छान आहे। तर इथे याची कढी, टमाटरची कढी आणि भाजी पण खूप सुंदर लागते। तर बघू शकता इतके सारे टमाटर लागलेले आहे आणि तोडलं पण आहे। माझ्या घरी थोडीशीच जागा आहे पण मी सगळे भाजीपाला लावते, ते पण एक एक झाड सगळ्या भाजीपाल्याचं लावते, कारण की ते एक एक झाडच मला खूप आनंद देते। आता हा एक वांगा मी गोबीच्या भाजीत टाकणार आहे। नुसती गोबीची भाजी खायला चुरमुर करतात, तर मिक्स भाजीला थोडी चांगलं वाटते। तर बघा मी ते वांगे कापून घेतले, ते टमाटर पण घरचेच आहेत आणि सांबार पण घरचंच आहे। सगळे हे मिरची, वांगे, कांदे आणि टमाटर आणि सांबार कापून घेतलेलं आहे। नंतर तेल गरम करून त्याच्यामध्ये थोडं मोहरी टाकली, मोहरी छान तडतड होती ती, आणि नंतर जिरा टाकली। जिरा टाकल्यानंतर मी थोडे कांदे टाकून घेत आहे, कांदे आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून घेत आहे। थोडी ठेचून टाकली आणि टाकलेलं आहे, एकदम पेस्ट काही केलेली नाही आहे। नंतर थोडी मिरची टाकली आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका। तर इथे कोथिंबीर टाकली आहे, तुम्ही जर नाही का कांदे टाकल्यानंतर कोथिंबीर टाकली ना, खूप भाजीला टेस्ट खूप छान येते आणि स्मेल पण खूप छान येते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। वरतून तर आपण सांबार टाकतोच, पण थोडा तरी हे का आपल्याला तेलामध्ये कोथिंबीर टाकायची। नंतर मी 2 चम्मच तिखट टाकलं, हळद टाकली, मीठ टाकली आणि थोडा काळा मसाला घरगुती बनवलेला होता तो टाकला। छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ना थोडं कमीच ठेवायची। नंतर वांगे टाकले आहे आणि गोबी टाकून घेत आहे। गोबी मी थोडी मिठामध्ये शिजवून घेतलेली आहे। नंतर हे टमाटर टाकून घेते आणि छान मिक्स करून घेत आहे। तर यातच पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला, वांगे थोडे ब्राऊन कलरचे येऊ द्यायचे आहे, छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला पण छान शिजला जाईल आणि वांगी आणि गोबी पण छान शिजला जाईल। तर बघा इथे छान इथे टमाटरचं पाणी सुटून छान वांगे वगैरे ब्राऊन कलरचे झालेले आहे आणि गोबी पण छान शिजलेली आहे, बघू शकता। तर वांगे हे लवकर शिजणारे वांगे आहेत, तर कारण की कोवळा वांगा होता ना म्हणून। नंतर मग मी ताटीमध्ये पाणी ठेवलं होतं, तो ताटीतलं पाणी मी भाजीत टाकून दिलं आणि नंतर थोडं शिजू दिलेलं आहे। तर ताटी झाकून शिजवलेलं आहे। तर बघू शकता इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी कधी पण मोकळीच छान वाटते। तर आता मी थोडं पुन्हा कोथिंबीर टाकून घेत आहे। तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला पुन्हा जास्त मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही टाकू शकता। तुम्ही पण एकदा गोबीमध्ये वांगा टाकून बघा आणि या पद्धतीने रेसिपी करून बघा, खूप मस्त वाटते। न खाणारे सुद्धा खायला लागतील। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओला। धन्यवाद।